ओम. अध्याय 48. श्री गणेशाय नमः. गौरी गणेशा शिवनंदना, करी तो भावे तव पदवंदना. तू कृपावंत हो दयाघना, करी वर्षाव कृपेचा. देवी माते सरस्वती, मी अज्ञानी मूढमती. तू देऊन ज्ञान सुमती, वदवी कथा साईंची. साई तुम्ही गुरुराज, ऐका ही विनंती आज. सफळ होत हे काज, तुम्ही असता पाठीस. श्रोते हो तुम्ही मजसी, बोल बोल म्हणता कथेसी. ओढ श्रवणाची मानसी, असे अनिवार लागली. गुरु कोण सद्गुरु कोण, हे असेल घ्यायचे जाणून. तरी साईस पहा निरखून, एक एक खुणा पटतील. अनुभव नसता गाठीस, जो सांगतो गोष्टी शिष्यास. त्याचा होतो उपहास, नव्हे ऐसे नव्हते श्री साई. जो सदपदा ते दावी, जो परमात्मा भेट घडवी. जो अज्ञान ते नाशवी, तोची खरा सद्गुरु. साईनाथ सखा सद्गुरु, जो भक्तांचा असे कल्पतरू. तो भक्त नौका पैल पारू, तो भक्त नौका पैल पारू. लावी भवाब्धीच्या या. साई साक्षात परमेश्वर, दिनोद्धारार्थ जे घे अवतार. झाला सगुण रूपे साकार, तारावया भक्तगणा. दयाळू कृपाळू कनवाळू, साई प्रेमळ स्नेहाळू. करी भक्तांचा सांभाळू, तोच खरा सद्गुरु. सद्गुरूची जी जी लक्षणे ती पहावीत. साई रूपाने एकवटली जी भक्ती प्रेमाने एका ठाई. साई म्हणती मी पराधीन, मम भक्तांच्या आज्ञेत राहीन. त्यांच्या सर्व पूर्वीन मनोकामना. प्रेमाविण नाही भेटणी, प्रेमाविण नाही जोडणी. प्रेमाविण नाही ओवाळणी, जीवा शिवाची. साईनाथांचा प्रेमबोध, साई तोडती कर्मबंध. अज्ञान तिमिर कंद, आपुल्या निज भक्तांचे. विश्वास ठेवणी साईवर जो भक्त. सबुरी धरी श्रद्धेने साई चरण धरी. गोड फळे त्याच्या पदरात. निज कर्मे ती भोगा वया, लागे जीवास जन्म घ्यावा. कृपा करीती साई राया, करिता साई राया. तुटती कर्म बंधते, जे आपणास अवघड वाटे. ते साईंनी करावे गोमटे चमत्कार. तो आपणा वाटे ऐसा अनुभव अनेकास. शेवडे नाम भक्त विश्वासू, नच होय जरी तो अभ्यासू. साकडे घालून साईनाथासू, देत असे परीक्षा. त्यांच्या श्रद्धेच फळ मिळाले, शेवडे परीक्षा उत्तीर्ण झाले. साई अघटित घडविले, साई अघटित घडविले. ठेविता पदी विश्वास. सपटणे करते शेवड्यांचे मित्र. अक्कलकोटीचे सैर भैर मन त्यांचे. सैर भैर मन त्यांचे, होई पुत्र शोकाने. पुत्र होता एकुलता एक, तो मरण पावेची अचानक. आली उद्विग्नता, सुटे विवेक तेव्हा सपटणेकरांचा. तव शेवड्यांचा श्रद्धा अनुभव, ह्याचा झाला मनी आठव. जाऊ पाहू शिर्डीचा देव, मनी झाली प्रेरणा. सपटणेकर शिर्डीता आले, जेव्हा साई दर्शनास गेले. श्रीफळास त्यांनी पुढे केले, चल हट म्हणाले श्री साई. बाळा शिंपी मित्रासोबत, परत जाता दर्शना अप्रत. घडे तोच प्रकार परत, चल हट ऐसे धिक्कारिले. प्रयत्न 4-5दा केला, नमस्कार नाही स्वीकारिला. चल हट म्हणती प्रत्येक वेळा, ऐसा अनुभव विचित्र. मनी म्हणती सपटणेकर, साई तुम्ही कृपा सागर. तरी का हा माझा अव्हेर, काय चूक ना कळे. मग मनोमन पदवंदना करुणी मागती. क्षमा याचना पुढे करीती ते गमना. काशी यात्रे कारणे, तव 2च दिवस आधी. सपटणेकरांच्या पत्नी प्रती स्वप्नी एक दृष्टांत देती. जो का पूर्व संकेत. आपण भराया घागर, जात असता विहिरीवर. भेटे वाटेत एक फकीर, म्हणे कष्टी होऊ नको. माई तुझे मन निर्मळ, भरून देईन घागर सकळ. तुझं देईन निर्मळ जळ, परत जागे माघारा. ऐसे बोले फकीर, फकीराचा शब्द लकीर. ती असे हो दगडावर, हा विश्वास बाईचा. बाई सांगे स्वप्न पतीला, त्यांनी बेत सर्व फिरवला. आले शिर्डीत दर्शनाला, पुनरपी ते साईंच्या. दोघे जाता मशिदीत, बाई साईनाथांसी पाहत. म्हणे हाच फकीर स्वप्नात, अहो आला माझिया. दर्शन बाबांचे घेऊनी सपटणेकर पती पत्नी. बसले दोघे जाऊनी सभोवतीच्या भक्तात. तव दोघांसी उद्देशून बाबा करीती कथा कथन. ते उभय तास लागू पडून, मन झाले सद्गतीत. गर्दी भोवतीची जरा पांगता, पुढे सरकले उभयता. बाई साईस नमन करिता हसले साई गालात. पदवंदिता सपटणेकर, उचलू जाता ते शिर साईंचे शिरावर अचानक आदळे. तो सिद्ध स्पर्श होता, परिसे लोहास सुवर्णता. यावी तैसा अनुभव चित्ता आला सपटणेकरास. तै रात्रीच स्वप्नी तयास, पांडुरंग रूपे देती दर्शनास. सरे अज्ञान पडे प्रकाश, साई साक्षीत्व अनुभवले.
पुन्हा दुसरे दिनी दर्शना साई जाता साई मागती दक्षिणा. त्यांनीही दिली साईनाथांना हात मागे न घेतला. तेव्हा साई म्हणती तयाला तुझा नमस्कार आम्हा पावला. विकल्प तुझ्या मनीचा गेला आता झालास निर्मळ. भक्ताचे मन निर्मळ असावे विकल्प न मनी धरावे. श्रद्धा सबुरीचे घ्यावे मी बैसलो देण्यास. तुम्ही न मागता मी देतो की तुमचे कल्याण जाणतो. बरे वाईट मी ओळखतो जे का असे प्राक्तनात. जे का असे प्राक्तन तुमची पूजा पावली मजसी. बाई श्रीफळ घे पदरासी. पुत्र लाभ होईल तुम्हासी. भाग्य तुमचे उजळेल खरी झाली ती सिद्धवाणी. 3 पुत्र लाभले सद्गुणी. मुरलीधर भास्कर दिनकर तिन्ही घालती साईपदांवर. साईंनी केला थोर उपकार मी कसा उतराई होणार. हाच विचार सपटणेकर करू लागले मनोमनी. साईनाथ दया सागर त्यांनी सुखाची भरली घागर. दावीला दिव्य चमत्कार श्रद्धा आणि सबुरीचा. आपण साईस काय द्यावे केवळ त्यांचे नामी रंगावे. सर्वस्वपदी ते अर्पावे तरीच होय कृपा लाभ. साई मोठे कुशल हलवाई देती कृपेची पहा मिठाई. जो साई साई भजोनी खाई तो सद्भक्त होय खरा. साई चरित्र श्रद्धेने वाचाल तरी कोर्टी खटले. तुम्ही जिंकाल तुमचे बाजूनी लागेल निकाल तो फळदायी. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडे सारांश लेखन. ते घ्यावे गोड मानून श्री गोविंद तने विनवित असे. इति श्री साईनाथ अर्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नमो मोरया मंगलमूर्ती तव चरणी ही घातली मिठी. तू प्रसन्न होऊनी गोमटी देई मजला सुमती. ओम श्री साईनाथाय नमः. आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा. चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया घन ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता. हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी. मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साकार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी. प्रभू पद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा. तव चरणच सेवा मागणे हेची आता. तुम्हा देवादि देवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक. निर्मळ तोय निज सुख पाजावे माधवाया. सांभाळा कुली बाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथ अर्पणमस्तु.